हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज ना मला आपल्या घरच्या दुसऱ्या रूमची क्लिनिंग करून घ्यायची होती. थोडीफार क्लिनिंग तर मी आधीच करून घेतलेली होती, पण जे कपाट आहे ना ते मी आधीच आवरून घेतलेलं होतं. आता म्हटलं जे बेड आहे त्यावरचं थोडंसं क्लिनिंग करून घेते. आणि बेडमध्ये असं खूप साऱ्या गोष्टी राहतात ज्या आपल्याला महिन्यानुमहिने क्लीन कराव्याच लागतात. आता म्हटलं बेडही क्लीन करून घेते, पण त्याआधी म्हटलं आधी नाश्ता बनवून घेते छान. कारण काल रात्री माझ्याकडून एका छोट्याशा चुकीमुळे कणिक थोडी पातळ मळल्या गेली आणि त्यामुळे मला एक्स्ट्राच्या पोळ्या कराव्या लागल्यात. मग म्हटलं आता उरलेल्या पोळ्यांचं काय करायचं, तर म्हटलं उद्या सकाळी छान असं नाश्ताच बनवून घेऊया. तर आता पोळ्यांचा चिवडा बनवत आहे. थोडंसं काही वेगळं खायला पण मिळेल. लहानपणी आम्हाला हा पोळ्यांचा चिवडा असा खूप आवडायचा. त्यामध्ये छान कढीपत्ता, शेंगदाणे घातले की इतकं टेस्टी लागतं ना, आजही तो खाल्ला की लहानपणीची आठवण ताज्या होऊन जातात. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. कदाचित तुम्हीसुद्धा बनवतही असाल. अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या आपण आधी खूप खायचो, पण आता हळूहळू विसरत चाललो आहे. खरं तर असे अधूनमधून हे पदार्थ असे खायला पाहिजेतच. तर आज नाश्त्यामध्ये मी हा असा सिंपल पण खूप टेस्टी असा पोळ्यांचा चिवडा बनवणार आहे. आणि सोबत पापड देखील तळून ठेवलेलेच होते आधी, तर ते सुद्धा घेऊन घेते. तर चला नाश्त्याला सुरुवात करूया. आज म्हटलं बेडही जरा वेगळ्या पद्धतीने लावून घ्यायचा होता. अशा वेळी असा हेवी नाश्ता असला ना की कामसुद्धा पटकन होतं आणि आपल्यालासुद्धा जेवणाचं जास्त टेन्शन राहत नाही. हेवी नाश्ता असला की आपण थोडंफार जेवण जरी दुपारचं लेट केलं तरी ते भरपूर चांगलं राहतं. तसं तर आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं सगळं काही ठरलेलं असतंच. पण सुट्टीच्या दिवशी मात्र आपण जर थोडा वेळ अशा हेवी नाश्ता केला किंवा काही नाश्ता कधी नाश्ता जरी स्किप केला तर त्याऐवजी आपण सकाळचं जेवणच जर हेवी करून घेतलं तर त्यामधला थोडाफार वेळ वाचतो आपला. त्या वेळेत आपण घरातली दुसरी काही कामे करू शकतो. कारण सुट्टीच्या दिवशी आपण ठरलेली कामं पूर्ण करून घ्यायची असतातच. वीकडे आपल्याला रोजच्या रुटीनमधून वेळ काढणं खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घरची कामं पटकन आणि क्विक करून घेतली तर आपल्यालाही थोडा मोकळा वेळ मिळतो. म्हणूनच तर मग आज रविवार आहे म्हणून थोडीफार क्लिनिंग करून घ्यायची होती. आणि अशामुळे काय होतं, थोडाफार आपला आराम पण होऊन जातो आणि घरातली क्लिनिंगसुद्धा होऊन जाते. कारण रविवार म्हटलं की एखादा दिवशी थोडाफार उशिरा उठलं तरी चालतं. मग त्यानंतर अशी काही उरलेली जी कामे असतात घरातली ते सुद्धा आवरून घ्यायची असतात. ती त्याच वेळेत पूर्ण होऊन जातात. नाहीतर रोजच्या रुटीनमधले जे एक्स्ट्राचे जे कामं असतात ना ते आपण करूच शकत नाही. आणि त्या रुटीनमधून थोडासा वेळ काढणं आणि एन्जॉय करणं ते तर वेगळंच होऊन जातं. त्यामुळे सुट्टीचा जो दिवस असतो ना तो छान एन्जॉय केल्यासारखा वाटतो. क्लिनिंगही होऊन जाते आणि थोडंफार रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं केल्यासारखं देखील वाटतं. तर आज सासूबाईंच्या रूममधला बेड क्लीन करून घ्यायचा होता. कारण फर्निचर केलं तेव्हापासून माझ्या रूममधलं जे सामान होतं ना, म्हणजे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी, तर त्या आम्ही त्या बेड्समध्ये शिफ्ट करून घेतलेल्या होत्या. पण एकदा एखादी गोष्टी तशीच राहिली की ती तशीच राहून जाते. तसं मी जवळपास सगळं सामान शिफ्ट करून घेतलेलं होतं आधीच. फक्त जे काही एक्स्ट्रा सामान होतं म्हणजे सध्या ज्याची गरज नाही तर ते मी तिथेच ठेवलेलं होतं. ज्या गोष्टीची गरज नाही आपल्याला, ज्या कपड्यांची गरज नाही आपल्याला, ते आधी व्यवस्थित ठेवून देते. चला तर माझा पोळ्यांचा चिवडा देखील छान असा तयार झालेला आहे. याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या चॅनलवर आधीचे जे शॉर्ट्स आहे ना रेसिपीचे ते सुद्धा मी अपलोड केलेलेच आहे. रेसिपीच्या शॉर्टमध्ये मी याची पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. इतका टेस्टी लागतो ना की एकदा खायला सुरुवात केली की असं त्याची चव आठवणीची राहते. जसे इथे तुम्ही बघितलं आहे ना, मी पोळ्यांच्या चिवड्यावर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून असं मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं वाफेवर ठेवते. त्यामुळे कसं चिवडा एकदम मस्त सॉफ्ट होतो आणि त्यामुळेच त्याची टेस्ट इतकी छान लागते ना की पोहे खाण्यापेक्षा कधीकधी हा असा चिवडा खावासा वाटतो. अशा काही जुन्या रेसिपीज आपण अधूनमधून नक्की बनवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यासोबत आपल्या लहानपणीच्या कितीतरी छान अशा गोड आठवणी जुळलेल्या असतात. माझ्याकडे तर मी आणि माझा भाऊ एखाद्या वेळेस आवडीची भाजी नसेल किंवा जेवायची इच्छा नसेल तर सकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा चिवडा देखील आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये खायचो. कारण अशा उरलेल्या पोळ्यांचा चिवडा इतका टेस्टी बनतो ना की काय सांगू. आधी मम्मी ड्युटीला जायची तर तेव्हा आम्ही दोघंच घरी असायचो. मग संध्याकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ जवळपास नेहमीच बनायचा. त्यामुळे हा माझ्या आणि माझ्या भावाच्या खूप गोड आठवणीशी जोडलेला पदार्थ आहे.
आतासुद्धा काही कधी कधी या चिवड्याची आठवण आली तर तो सुद्धा स्वतःसाठी बनवून घेतो आणि अगदी मनापासून एन्जॉय करतो. आणि काही अनहेल्दी किंवा बाहेरच्या गोष्टी खाण्यापेक्षा आपल्या घरातल्या साध्या पदार्थापासून बनणाऱ्या रेसिपीज असतात ना, तर त्याची चवच काही वेगळी असते. त्यामध्ये आपला घरगुतीपणा असतो, आठवणी असतात. चला तर मी असं छानसा मस्त पोळ्यांचा चिवडा एन्जॉय करते. आज सकाळी तसंही हेवी नाश्ता करायचं ठरवलेलं होतं, त्यामुळे आता पोटभर नाश्ता करून लगेच कामाला देखील सुरुवात करायची आहे. तुम्ही हा पसारा बघू शकता. या बेडमध्ये किती साऱ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे हे आवरणं खूपच गरजेचं होतं. आणि मी इथे आवरायला बसले तोपर्यंत पिहू पण लगेच माझ्या मदत करायला आली होती. पण मदत करण्यापेक्षा तिने अजूनच थोडासा पसारा आणखीनच वाढवून ठेवलेला होता. आता हे ब्लँकेट्स वगैरे म्हटलं सध्या व्यवस्थित आता काम नाही, तर त्यामुळे व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवून देते. आणि जे कपडे सध्या वापरायचे नाहीत, ते नीट देखील होत नाहीत, तर मग आधीच ते व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवले तर ते व्यवस्थित राहतातही. कारण कपाटामध्ये उगाच एक्स्ट्राचे कपडे भरून ठेवण्यात काही फायदा नसतो, उलट ते अजून जास्त पसारा वाढवतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळेवर आवरून ठेवल्या की नंतर काहीच त्रास होत नाही. तर ही माझ्या सासूबाईंची रूम आहे. सध्या त्यांचं जाणं येणं सुरूच असतं. पिहूला भेटायला त्या ये जा करतच असतात, त्यामुळे मी त्यांची रूम नेहमी स्वच्छ आणि आवरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण काय होतं ना, घरातलं एक्स्ट्राचं जे सामान असतं ना, ते शेवटी या रूममध्ये येऊन ठेवलंच जातं. त्यामुळे मला जवळपास प्रत्येक आठवड्याला ही रूम पुन्हा नीटनेटकी करून ठेवावीच लागते. मला माझ्या डोळ्यांसमोर पसारा अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे काय होतं, कुठलीही गोष्ट अस्ताव्यस्त दिसली की ती लगेचच आवरून ठेवण्याची मला अशी सवयच लागलेली आहे. आता मात्र व्हिडिओमुळे आधीसारखा जास्त वेळ मिळतही नाही. आधी कसं सगळी कामं पटकन करून व्हायची, पण आता या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे वेगवेगळ्या अँगलने शूट करायचं असतं, तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायच्या असतात. हे सगळं करताना थोडा वेळ जास्त जातोच, पण मला हे सगळं करायला मनापासून आवडतं. मला जे काही येतं मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण मी सुद्धा खूप गोष्टी इतरांकडून बघूनच शिकलेल्या आहेत. तसं तुम्हालाही कोणाला ना कोणाला काम करून असं बघताना काहीतरी नवीन शिकावं असं वाटतं, मोटिवेट होतं आपल्याला स्वतःलाच. मलाही कधी कधी कामाचा आळस येतो, पण जेव्हा आपण कोणाला मनापासून काम करताना बघतो ना, तेव्हा आपल्यालाही एक असं वेगळंच मोटिवेशन मिळतं. मग आपोआपच आपलं घर असं व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवावं असं वाटतं. कोणी आपल्याला सांगतही नाही की घर असंच ठेवावं, पण आपलंच घर स्वच्छ आणि नीटनेटकं टापटीप दिसलं की सगळ्यात जास्त समाधान आपल्यालाच मिळतं. म्हणून अशा व्हिडिओमध्ये थोडासा जास्त वेळ जातो, पण मला ते आवडतं आणि ही माझी आवड आहे, म्हणूनच मी हे सगळं तुमच्यासोबत मनापासून शेअर करते. इथे तुम्ही बघू शकता, मी जे हे ऑर्गनायझर वापरते आहे ना, हे खूपच आधी मेशोवरून घेतलेले होते. जवळपास 12 ऑर्गनायझर असा सेट होता. मी माझ्या बेडरूममधल्या बेडमध्ये सुद्धा हे असे कपडे ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर्स ठेवलेले आहेत. ब्लँकेट्स असो किंवा लहान मुलांचे छोटे छोटे कपडे, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित राहायला यांची खूप मदत होते. नाहीतर छोटे छोटे कपडे इकडे तिकडे पसरतात, त्यामुळे काय होतं ना, वस्तूंचा आणि सामानांचा जास्त सगळा पसारा दिसायला लागतो. या ऑर्गनायझरची चेन बंद केली की सगळे कपडे अगदी व्यवस्थित स्टोअर होतात आणि याची क्वालिटी पण खूप चांगली आहे. खरंच याची प्राईसच्या मानाने याची क्वालिटी खूपच आवडली मला. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता, मध्येच पिहू पुन्हा आलेली आहे, कारण तिच्याशिवाय माझं एकही काम पूर्ण होत नाही. जसं मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतच असते, तशी पिहू थोडीफार मला मदत नेहमीच करतच असते. आता बघा ना, ती ब्लँकेट्स हॉलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्याकडून ते नीट उचलल्याही जात नाही, पण तरी तिला ते न्यायचीच आहे. आणि एक नाही तर 2-2 ब्लँकेट्स ती एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आहे. तिचा हा सगळा कार्टूनपणा बघून मला इतकं हसायला येतं ना, की म्हणजे मी काम सोडून तिच्या मागं खेळायला लागते. पण ती पुन्हा सगळा पसारा हॉलमध्ये घेऊन जाते, परत तिकडे आणते. 15-20 मिनटाच्या होणाऱ्या कामाला ना ती 1-2 तास कसं लावते काहीच सांगता येत नाही. वेळसुद्धा निघून जातो, पण आपलं काम तसेच पेंडिंग राहतात. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, तसं मी सकाळीच हे कपाट आवरून घेतलेलं होतं. कारण पिहू उठायच्या आधी मला हे या कपाटामधला ना सगळा पसारा आवरून घ्यायचा होता. एकदा ती उठली की मग काम करणं खरंच खूप कठीण होऊन जातं. आता तुम्ही बघितलंच असणार, म्हणून मी आधीच सगळं नीट आवरून घेतलेलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी कपाट असं रिकामं झालेलं आहे.
आणि आता पिहूला तिकडे हॉलमध्ये खेळायला थोडं बिझी करून दिलेलं, कारण बाळ खेळत राहिलं तर तोपर्यंत मला या पसाऱ्यापासून थोडाफार सुटका तरी मिळून जातो. आणि मी पटकन असं आवरून घेतलेलं. आणि खरंच बघा की मी आता हा बेड पूर्णपणे आवरून घेतलेला आहे. खरंच याचे जे बिफोर आणि आफ्टर जे लूक पाहाल ना तुम्ही, इतका पसारा इतक्या कमी जागेमध्ये व्यवस्थित मावून घेतलेला आहे. तर आज रविवार असल्यामुळे आणि मम्मीला सुट्टी असल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी संध्याकाळच्या जेवणासाठी आम्हाला घरी बोलवलेलं होतं. मग आम्ही सगळे मस्त मम्मीकडे जेवायला गेलो. पप्पांच्या फरमाईशनुसार मम्मी गरमागरम भजी करत होती आणि आमच्याकडे डायनिंग टेबल असूनही आम्ही सगळे खाली बसून जेवण करतो, कारण पिल्लूला आमच्या आजूबाजूला खेळायला मिळावं, तिला तिच्या मनासारखं वावरता यावं, म्हणून आम्ही नेहमीच असं खाली बसून जेवण एन्जॉय करतो. आजच्या जेवणामध्ये मस्त आंब्याचा रस आणि खूप सारे चविष्ट पदार्थ होते. आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आंब्याचा सीझनही संपत आलेला, म्हणून म्हटलं या वर्षाचा शेवटला आंब्याचा रस असा मनसोक्त खाऊन हे छानसं जेवण एन्जॉय करूया. चला तर अशा सुंदर क्षणासोबत आणि चविष्ट जेवणासोबत आजच्या व्हिडिओला इथे संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.